दीदी आपण नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मी समृद्धी आणि मी शौर्य. छोटेसे बहीण भाऊ या YouTube चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत. आज आम्ही एका एक्साइटिंग ठिकाणी जाणार आहोत. थीम पार्कला ना? अरे नाही रे, आज आपण जाणार आहोत एक नाटक पाहायला, आणि ते पण मराठी. काय नाटक? इट्स सो बोरिंग. बाबा तर बोललेली की आपण थीम पार्कला जाणार आहे. अरे त्यांनी मज्जा केली तुझी. पण नाटक म्हणजे काय? त्याच्यात हिरो हिरोईन आहेत का? आपण कोणतं नाटक पाहणार आहे? अरे बापरे, किती प्रश्न विचारतोस. आपण जर त्याची गोष्ट हे नाटक पाहणार आहोत. आणि हो, नाटकात असतात ना हिरो हिरोईन, आणि यामध्ये आहेत आपल्या सर्वांचे लाडके उमेश कामत, प्रिया बापट, आशुतोष गोखले आणि पल्लवी अजय. वाव, मग मला पण यायचंय. चल तर मग आपण सगळेच जाऊयात. आजचा शो होता 4 वाजताचा. गर्दी टाळण्यासाठी आम्ही 3 वाजता घरातून निघालो. माझ्यात आणि शौर्यमध्ये रस्त्यातून येणारी जाणारी वाहने मोजायची स्पर्धा लागली होती, आणि आई बाबा त्यांच्याच गप्पांमध्ये रंगले होते. दीदी, नाटक पाहिल्यावर काय करायचंय? आईस्क्रीम खाऊयात. ये मजा येणार. दीदी, आपण उमेश दादा आणि प्रियाताई सोबत फोटो काढणार आहे. आपण त्यांना रिक्वेस्ट नक्की कर. दीदी पक्का? हो. दीदी, आपण हे नाटक कुठे पाहायला जाणार आहोत? आपण हे नाटक विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी नवी मुंबईमध्ये पाहणार आहोत. शौर्यचे प्रश्न काही संपत नव्हते, परंतु जोरदार आलेल्या पावसामुळे आम्ही दोघे पण सनरूफमधून पाऊस पाहण्यात मग्न झालो. खरं तर शौर्य आणि समृद्धीच नाही, तर आम्हाला दोघांना सुद्धा हे नाटक पाहण्याची प्रचंड उत्सुकता होती. आणि जेव्हा आम्हाला कळालं की विष्णुदास भावे नाट्यगृहात या नाटकाचा 24 ऑगस्ट रोजी शो आहे, तेव्हाच आम्ही बुक माय शो या ॲपद्वारे या नाटकाचं बुकिंग केलं. मुख्य उद्देश होता की आम्हाला तर नाटक पाहायचं आहेच, परंतु आपल्या मराठी नाटकांची ही जी भव्य परंपरा आहे ही आमच्या मुलांनाही कळावी आणि त्यांनाही आवड निर्माण व्हावी. नाटक सुरू होण्यापूर्वी नाट्यगृहात ज्या काही गोष्टी होत्या त्याही आम्ही थोड्याशा पाहिल्या, जेणेकरून कोण आपले दिग्गज मराठी नाटककार होते, त्यांचा इतिहास काय होता याचीसुद्धा आम्हीही माहिती घेतली आणि ती माहिती मुलांनाही दिली. या भटकंती दरम्यान शौर्याच्या प्रश्नांची सरबत्ती चालूच होती आणि आम्हालाही त्याला उत्तरं देण्यात मजा वाटत होती. हे सर्व झाल्यानंतर महत्त्वाचा क्षण म्हणजे आम्ही त्या मुख्य पोस्टरपाशी काढलेला फोटो, आणि त्यानंतर मात्र आम्ही सगळे निघालो प्रत्यक्ष नाटक पाहायला. जी आमची उत्सुकता इतक्या ताणली गेली होती ती आता प्रत्यक्षात येणार होती, याचाच आम्हाला खूप आनंद होता. जर तरची गोष्ट हे आजच्या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारे एक अतिशय हलके फुलके आशयघन मराठी नाटक आहे. प्रिया बापट प्रस्तुत जर तर ही गोष्ट या नाटकाचं लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून याचे दिग्दर्शक अद्वैत दादरकर आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असून प्रकाश योजना अमोघ फडके यांनी केली आहे. आणि यात प्रमुख भूमिका आहेत उमेश कामत, प्रिया बापट, आशुतोष गोखले आणि पल्लवी अजय यांची. या नाटकाद्वारे तरुण पिढी लग्न, प्रेम व नातेसंबंधांकडे कोणत्या दृष्टीने पाहते यावर खूप सुंदर भाष्य केले आहे. सदर नाटक हे 2 अंकी असून पहिल्या अंकातच मी या नाटकाची फॅन झाली. या नाटकाद्वारे प्रथमच मराठी चित्रसृष्टीतील कलावंत आणि आदर्श जोडपे उमेश व प्रिया यांना पाहणे ही एक पर्वणीच आहे. आणि हो, आशुतोष आणि पल्लवीचे कामही अफलातून. व्हिडिओ चित्रणाची
परवानगी नसल्याने आम्ही नाटकाचा कुठलाही भाग चित्रित केला नाही. आणि आता आले आहे मध्यंतर, म्हणजेच इंटरवल हो. मग काय, बी आणि शौर्यने वडापाव आणि समोस्यांवर जोरदार ताव मारला आणि पुन्हा वळालो दुसऱ्या अंकाकडे. आजचे आश्चर्य म्हणजे जो शौर्य कुठल्याही फिल्मला शांत बसून बघत नाही, त्याने सुद्धा हे नाटक अत्यंत आवडीने पाहिले. मी, शौर्य, माझी आई व बाबा, आम्हा सर्वांना हे नाटक खूप आवडले. अखेरीस नाटक संपले आणि आमच्या सर्वांचे मनही तृप्त झाले होते. शौर्य आणि समृद्धी तर खुश होतेच, पण आम्ही दोघंही खुश होतो. आणि जेव्हा आजूबाजूला पाहिलं तर सारा प्रेक्षक वर्ग अतिशय मनमुराद आनंद घेऊन आपापल्या घरी जात होता. विशेष बाब म्हणजे नाटक सुरू असताना बऱ्याचशा संवादाला टाळ्यांचा कडकडाट होत होता आणि यावरूनच आपले हे जे कलाकार आहेत किती दिग्गजपणे अभिनय करतात हे कळत होते. तर मंडळी, अशा प्रकारे मी देखील, फक्त मुलांनीच नाही, मी देखील माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक पाहिलं आणि तेही मराठी, वाशीमध्ये. आणि मी खास करून उमेश कामत, प्रिया बापट, आशुतोष आणि पल्लवी या सर्वांना सांगू इच्छितो, जबरदस्त प्रयोग होता. संवाद फेक असेल, आवाजाची स्पष्टता, ओव्हरऑल जे काही सेटअप वगैरे सगळं होता, खरंच जबरदस्त आहे. आणि हे नक्की सांगतो की आता आम्ही पाहिलंय, माझे आई वडील, नातेवाईक यांनाही नक्की सांगाल. आणि पुढच्या शोला जिथं कुठे असेल आम्ही 100% येऊ. मी हाच अभिप्राय माझ्या मुलांना सुद्धा विचारतोय. ठीक आहे. मग शौर्य आणि समृद्धी, कसं वाटलं तुम्हाला नाटक? खूप मस्त, एकदम मस्त. सगळ्यात जास्त कोण आवडलं तुम्हाला त्याच्यामध्ये? उमेश कामत. अरे बापरे, का बरं? बाकीचे नाही आवडले? शौर्य तुला कोण आवडलं? कॉमेडी आणि मला अजून हे आवडली, प्रिया बापट. प्रिया बापट पण आवडली आणि पल्लवी. अच्छा, पल्लवी पण आवडली. पण मला सांगतो, मला आशुतोषचा पण अभिनय खूप आवडला, जबरदस्त. आशुतोष आणि उमेश कामत मला सगळे. आणि तुला काय वाटलं शीतल? मला चौघांची ऍक्टिंग आवडली, खरंच खूपच छान. आणि आणखीन एक आनंदाची गोष्ट, उमेश आणि प्रिया या दोघांचाही पुन्हा एक नवीन चित्रपट येत आहे. चित्रपटाचं नाव आहे बिन लग्नाची गोष्ट. 12 सप्टेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होत आहे. मला नक्कीच खात्री आहे की हा चित्रपट आपल्यासारख्या सर्व मराठी प्रेक्षकांना अत्यंत आनंद देणारा असेल. तर मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.